वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। आणि आज बरेच दिवसांनी मी व्हिडिओ बनवते आणि आजपासून आपले डेली व्लॉगिंगचे व्हिडिओ तुम्हाला येणार आहे, कारण की मार्केटचे व्हिडिओ मी शूट नाही करू शकत आहे आपल्या नवीन बिझनेसमुळे। तर कसं असतं माझा नवीन बिझनेस आणि धावपळ कशी असते माझी सकाळची, तर तेच तुम्हाला आज मी या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे। तर चला बघूया आज काय काय आहे ते। आणि त्यापूर्वी माझ्या भाविकची तयारी सुरू आहे, मग मी तो तयार झाला की त्याला पण दाखवते। तर चला, भाविक आलाय आणि भाविक काय रेडी होतो आहे बघा। बाबू स्कूलमध्ये जाणार आहे, ठीक आहे, चल जा तयारी कर। तर चला बघूया, आता मी जे काम करते मी तुम्हाला ते पण दाखवते आणि मला सकाळी सकाळी कसं घाई होते ते पण दाखवते। तर आता काय झालं पिल्लू? माझा टिफिन तुझे ठेवलाय। टिफिन करते, पॅक करते मी तुला, तुझं टिफिन पॅक करते। आता मला ते मी बोलू। काय बोलते तू? तू दिसत आहे, तू बोलत आहे, तू बोलत राहा। हॅलो, हां तू चालू। तर मित्रांनो हे बघा, इथे माझं मूग चिलाचं बॅटर आणि अप्प्याचं बॅटर रेडी झालं आहे। आता स्प्राउटचं बॅटर मी तयार करणार आहे। हा बोल, काय झालं? आणि हे सगळं असा पसारा असतो, हे सगळं मला आवरून आता जायचं आहे। तर तो पण भाविकचा टिफिन। हा बोल पिल्लू। माझी बॉटल तरी भरेल। भरते बाबा, भरत आहे, हे बघ बाबा भरून देत आहे। ते आहे साबुदाणा खिचडी, कारण की आज श्रावण सोमवार आहे। तर आपण असं डिसाईड केलं की आपण श्रावण सोमवारला आपल्या म्हणजे जे नॉर्थ इंडियन साईडचे लोक आहेत त्यांचा आज श्रावण सोमवार आहे। तर मी असं डिसाईड केलं की मी श्रावण सोमवारी साबुदाणा खिचडी ठेवत जाईन। एकादशीच्या दिवशी आपण ठेवला होता आणि उत्तम प्रतिसाद आपल्याला मिळाला होता, तेव्हाच मी डिसाईड केलं होतं की श्रावण म्हणजे जेव्हा जेव्हा उपवास राहील किंवा सोमवार आहे तेव्हा मी खिचडी ठेवणार आहे। तर आज मी तेच खिचडी बनवते। आलू ऑलरेडी मी बॉईल करून घेतले, जेव्हा मी महिमाला ड्रॉप करायला गेली होती मी बॉईल करूनच गेली होती आलू। आणि आता मी बाकी सगळं रेडी करते, खिचडी बनवून खिचडी साईडला करून देते म्हणजे ती थंडी होऊन राहील। त्याच्यानंतर मला आता माझं बॅटर पूर्ण बारीक झालं, फक्त मला चटण्या बनवायच्या। चटण्यामध्ये प्रॉब्लेमच झाला की माझा पदिना मी साफ नाही केला, तर मला तो पण साफ करायचा आहे आणि मग घरात लावून निघायचं आहे। तर भाविक गेला आहे स्कूलला आता, आणि आता मी निश्चिंत पण पटापटा कामं करेन आणि आवेल, ठीक आहे। तर चला मित्रांनो, आता मी साबुदाणा खिचडी बनवते आहे आणि आज उपवास आहे, त्याच्यामुळे आम्ही प्युअर ग्राउंडनट ऑइलच वापरत असतो साबुदाणा खिचडीसाठी। पूर्ण म्हणजे तुम्हाला कुठल्याही स्टॉलवर असं नसते की तुम्ही साबुदाणा खिचडी जी आहे ग्राउंडनट ऑइलमध्ये मिळेल म्हणून। तर चला आता हे ग्राउंडनट ऑइल मी याच्यात टाकले, ग्राउंडनट ऑइल। आणि मी मीठ वगैरे जे वापरते ते पूर्ण म्हणजे असं असतं की आपला उपवासाला म्हणजे शुअरली खाऊ शकेल मी। कुठे इथे हात जे आपला याचा नसतो म्हणजे खरकटा वगैरे असतं ना, जे उपवासाला नाही चालत असं काही नसते। तर चला आता आपण बनवूया साबुदाणा खिचडी। बघूया साबुदाणा खिचडी कसं आहे, सगळ्यांना स्पायसी नाही खात किंवा खातात, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये कमी स्पायसी रेडी आहे। आणि आता मी बनवणार आहे तर मित्रांनो मी आता बनवणार आहे मसाला, म्हणजे जे आपला मसाला चिला आहे त्याच्यामध्ये जो मसाल्याची भाजी लागते ती भाजी मी आता बनवणार आहे। तर चला तेच तुम्हाला दाखवते। तर बघूया मसाल्याची भाजी मी कशी तयार करते ते। तर चला, तर इथे मी कढई तापायला ठेवली आहे आणि तुम्हाला वाटत असेल तर ही शेंगदाण्याच भाजलीची कढई होती, त्याच्यामुळे मी याच्यातच ठेवणार आहे। दूध आता फ्रीजमध्ये ठेवून देते। त्यामध्ये पण आज मी थोडं ग्राउंडनट ऑइलच वापरून घेते, कारण की याच्यात जास्त ऑइल लागत नाही।
पण रेडी झाला आहे. तर चला आता मी निघते आणि भेटू आता डायरेक्ट स्टॉलवर. सगळं सामान रेडी. हे आपला रोजचा लागणारा भाजीपाला असतो. सगळं रेडी झालं आहे. चला निघूया.